श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच नवरात्री सुरू होईल आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत केले जाते, देवीची उपासना केली जाते, उपवास केले जातात। परंतु काही जणांना उपवास करणे काही कारणांमुळे शक्य नसतं किंवा एखाद्या घरात फक्त एखादी कर्ती स्त्री जी आहे तर तीच उपवास करते। जी स्त्री घट बसवते तर तिचा उपवास असतो आणि इतरांचे उपवास नसतात। परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही, व्रत करणे शक्य झाले नाही तरी एक वेळ चालेल, परंतु काही गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। जर तुम्ही अशा चुका केल्या आणि उपवास केला तर तुम्ही जे उपवास करत आहात तर त्याचे फळ हे तुम्हाला मिळत नाही आणि या चुका केल्यामुळे आपल्या घराची कधीही प्रगती होणार नाही। तर या चुका कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात। प्रत्येक वर्षामध्ये 4 नवरात्री असतात आणि त्यामधील ज्या 2 नवरात्री आहेत तर त्या गुप्त नवरात्री असतात। एक असते ती असते चैत्र नवरात्री आणि एक असते ती म्हणजे आश्विन महिन्यात येणारी शारदीय नवरात्री। दरवर्षी या नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेंच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीमध्ये रंगांचा उत्सवही साजरा केला जातो। हिंदू कॅलेंडरप्रमाणे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्र ही सुरू होते आणि देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण व्रत करत असतो, अखंड दिवा लावत असतो। तसेच देवीची आपल्याला ज्या पद्धतीने जमेल तर तशी आपण जास्तीत जास्त भक्ती ही 9 दिवस करत असतो, देवीची उपासना करत असतो। यामुळे देवी ही प्रसन्न होते, आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते। परंतु जर काही चुका आपण जर केल्या तर मात्र आपल्याला या सगळ्याचे फळ हे मिळत नाही, तर आपल्याला त्या चुकांचे दुष्परिणाम हेच भोगावे लागतात। शारदीय नवरात्री म्हणजे अधर्मावर, अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे। या 9 दिवसांमध्ये दुर्गा माता ही पृथ्वीवरती येते। पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते। देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह आहे तर तो या 9 दिवसांमध्ये असतो। आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना ही केली जाते। शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते आणि म्हणूनच हिला शारदीय नवरात्र असे म्हणतात। घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेच्या सर्व रूपांची 9 दिवस मनापासून पूजा केली जाते आणि हे जे 9 दिवस आहेत तर ती आदिशक्तीची आराधना करण्यासाठी विशेष असतात। शेतातील काही पिके ही तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात। तर अशा नैसर्गिक वातावरणात घटस्थापना करून अखंड दिवा लावून फुलांच्या 9 माळा 9 दिवस घालून नवरात्रीचे व्रत हे केले जाते। नवरात्रीचे व्रत हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, परंतु तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा तिथीमध्ये जर वाढ झाली तर ते 10 दिवसांचे सुद्धा मानले जाते। काही घरामध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा साजरे केले जाते। या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा केला जातो। तसेच अष्टमीला कन्यापूजन केले जाते आणि शेवटी घटाचे व देवीचे उत्स्थापन हे केले जाते। नवरात्रीमध्ये आपल्यामध्ये एक नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद ही निर्माण होत असते। सृष्टीतील परिवर्तन आणि शक्तीचाच हा खेळ आहे। त्यामुळे आपल्याला संयम, उपासना, यज्ञ तर या गोष्टी आपल्याला या 9 दिवसांमध्ये करायच्या असतात। नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो। तर कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी कोणत्या गोष्टी ही आपल्याला नवरात्रीमध्ये करायला हव्यात तर हे पाहूया। आपल्याला या 9 दिवसांमध्ये मंदिरामध्ये जाऊन देवीची आराधना करायची आहे, पूजा करायची आहे। मंदिरात जाणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरीच दुर्गा मातेची पूजा, आराधना, उपासना करू शकता। तसेच आपल्याला या दिवशी देवीला जल अर्पण करायचे आहे। तुम्हाला 9 दिवसामध्ये जेव्हा शक्य असेल तर तेव्हा मंदिरामध्ये जा आणि देवीला जल अर्पण करा। त्याप्रमाणेच लाल फूल अर्पण करावे, कारण लाल फूल हे देवीला अतिशय प्रिय आहे। तसेच 9 दिवस आपण उपवासही करू शकतो। काही जण हा उपवास 9 दिवस करतात तर काही जण उठता आणि बसता म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे तर त्या दिवशी हा उपवास केला जातो। तसेच शेवटचा जो दिवस असतो तर त्या दिवशी एकदा उपवास केला जातो। तर अशा 2 वेळेला उपवास केला जातो। तर काही जण मात्र कंटिन्यू 9 दिवस हा जो उपवास आहे तर तो करतात। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता। एकदा उपवास करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा तो उपवास मध्येच सोडू नये। त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक वर्षी हे उपवास करणे शक्य असेल, जमणार असेल,
तुम्हाला जर मनोभावे श्रद्धेने निष्ठेने हे उपवास करायचे असतील तर तुम्ही ते उपवास करू शकता। यापूर्वी तुम्ही उपवास केले नसतील आणि जरी तुमची इच्छा असेल उपवास करण्याची तरीही तुम्ही कोणत्याही वर्षी या उपवासाला सुरुवात करू शकता। असं काही सुद्धा नाही की घरात एकाच व्यक्तीने हा उपवास करावा, घरातील सर्व सदस्य सुद्धा हा उपवास करू शकतात। स्त्री पुरुष दोघे सुद्धा हा उपवास करू शकतात। त्यामुळे 9 दिवस उपवास करावा, तसेच 9 दिवस देवीचा शृंगार करावा। आपण घरामध्ये जो घट बसवतो तर तो घट म्हणजे त्या कलशावरती आपण एक नारळ ठेवलेला असतो, तो नारळ म्हणजेच देवी असते आणि त्यामुळे आपल्याला या 9 दिवसामध्ये देवीचा शृंगार हा करायचा आहे। 9 दिवसाचे 9 वेगवेगळे रंग आहेत, तर या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या माळांनी सुद्धा आपण देवीचा शृंगार हा करू शकतो। आपले देवघर हे त्या दिवशी त्या रंगाच्या वस्त्रांनी आणि फुलांनी आपण सजवू शकतो। तसेच अष्टमीला आपण देवीची विशेष पूजा करावी। या दिवशी कुमारिका पूजन हे केले जाते। 9 कुमारिकांना आपल्या घरी बोलावून त्यांचे पूजन करावे, त्यांना गोडधोड जेवू घालावे व एक भेटवस्तू द्यावी। तर अशा प्रकारे तुम्ही अष्टमीला कन्यापूजन सुद्धा करू शकता। तसेच 9 दिवस अखंड वात लावावी। ही वात लावताना आपण संकल्प करावा, अमुक एका गोष्टीसाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करणार आहात, तर असा संकल्प सुद्धा तुम्ही करू शकता आणि हा जो अखंड दिवा आहे तर तो लावू शकता। परंतु हा अखंड दिवा लावताना आपल्याला त्या दिव्याची सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी लागते। 9 दिवस हा दिवा विझणार नाही, तर याची काळजी घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला सारखे तेल घालायचे आहे। हे जमणार असेल तर तुम्ही अखंड दिवा तर हा सुद्धा लावू शकता। तसेच तुम्हाला दुर्गा मातेला आव्हान करायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे, म्हणजे मी तुमचं जे नाव आहे तर ते घेऊन तुला आवाहन करते की माझी पूजा तू स्वीकार कर, तू माझ्या सर्व कामामध्ये मला सहाय्य कर। या नवरात्रीमध्ये मी तुझी घटस्थापना करत आहे किंवा तुझी सेवा करत आहे, तर असं आवाहन सुद्धा तुम्ही दुर्गा मातेला करू शकता। तर या झाल्या कोणत्या गोष्टी आपल्याला नवरात्रीमध्ये करायच्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका या आपल्याला नवरात्रीमध्ये चुकूनही करायच्या नाहीत। तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे आपण जे जेवण बनवतो तर ते मसालेदार जेवण बनवू नये। कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थामध्ये येतं, त्यामुळे आपण रोजच्या जेवणामध्ये नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण याचा वापर करू नये। आणि जरी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये लसणाचा वापर केला तरीही आपण जो नैवेद्य देवीला दाखवणार आहोत यामध्ये मात्र चुकूनही कांदा आणि लसूण हे वापरू नये, कारण सात्विक भोजनाचा नैवेद्य हा देवीला असावा। या 9 दिवसामध्ये आपण जेवढं सात्विक राहता येईल तर तेवढं सात्विक राहायचं असतं आणि सात्विक पदार्थच खायचे असतात। तुम्ही उपवास करा किंवा करू नका, परंतु भोजन मात्र नवरात्रीमध्ये सात्विकच करायचे आहे। यानंतर नवरात्रीमध्ये नखे कापू नयेत, पुरुषांनी दाढी करू नये, तसेच केस कापू नयेत। तर या गोष्टीसुद्धा आपल्याला नवरात्रीमध्ये पाळायच्या आहेत। उपवास जरी केला नाही तरीसुद्धा मांसाहार, मद्यपान, जी काही व्यसने आहेत, धूम्रपान, तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत। तसेच या 9 दिवसामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत। आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला आहे। कोणत्याही पूजेमध्ये, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काळ्या रंगाला महत्त्व नाही। फक्त संक्रांतीलाच आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो, परंतु इतर वेळेला कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरणे हे वर्ज्य मानलेले आहे। त्यामुळे नवरात्रीमध्ये सुद्धा चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला घालायचे नाहीत। तसेच 9 दिवस लिंबू कापू नये असे करणे तर हे सुद्धा अशुभ मानले आहे। त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये लिंबू हे कापायचं नाही। जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला नवरात्रीमध्ये दिवसा झोपायचं नाही आणि तुम्हाला या दिवसांमध्ये बेडवरती झोपायचं नाही, तर तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे। तुम्हाला डायरेक्ट जमिनीवरती झोपणे शक्य नसेल तर तुम्ही चटईचा वापर करू शकता, परंतु बेड, पलंग याचा वापर मात्र झोपण्यासाठी आपल्याला या 9 दिवसांमध्ये करायचा नाही। तसेच चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत। मग तुम्ही बेल्ट, बॅग, चपला किंवा चामड्याचं पॉकेट, पर्स, तर या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू मात्र आपल्याला या 9 दिवसांमध्ये परिधान करायच्या नाहीत किंवा स्वतःजवळ ठेवून तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये जायचं नाही। तर या सुद्धा गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। यानंतर तुम्हाला या 9 दिवसांमध्ये भांडण, तंटा, कटकटी, वादविवाद, किरकिर तर या गोष्टी घरामध्ये करायच्या नाहीत। देवीला शांतता ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे घरातलं वातावरण हे शांत आणि प्रसन्न आणि उत्साहित असायला हवं। घरामध्ये भांडण, कटकटी या 9 दिवसात नसायला हव्यात। तसेच तुमच्या दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला, पक्षाला काही ना काहीतरी खायला द्या। तुमच्याकडे एखादी सवाष्ण स्त्री आली, एखादी मुलगी आली किंवा दारात एखादी गाय आली तर तिला काही ना काही खायला द्या। घरी येणाऱ्या स्त्रीला तुम्ही
थोडीशी साखर जरी हातावरती दिली तरी चालेल, परंतु कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका. तसेच घटस्थापना झाल्यानंतर जर घरात काही प्रॉब्लेम आला, पिरियड आला, सुतक आले, तर मात्र तुम्हाला घटाला स्पर्श हा करायचा नाही. तसेच जी घटाची माळ आहे तर ती बदलू नये. पिरियड आल्यानंतर तुम्ही घरातील कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीकडून ही माळ घालू शकता. पुरुषांनी जरी घटाला माळ घातली तरीही चालेल, परंतु तुम्ही स्वतः मात्र घटाला स्पर्श करू नका किंवा घटाला जे आपण रोज पाणी शिंपडतो ते शिंपडू नका किंवा घटाला जी माळ घातली जाते तर ती घालू नका. 5 दिवस तुम्हाला हे जे आहेत तर ते पाळायचे आहेत. तसेच आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तर तेव्हा आपलं घर हे बंद नसावं. म्हणजे या दिवसामध्ये घराला कुलूप घालू नये. परंतु तुम्ही नोकरीनिमित्ताने बाहेर जात असाल आणि घरी दुसरे कोणीच नसेल तरी तुम्ही घराला कुलूप घालू शकता, परंतु जाताना तुम्हाला दिव्यामध्ये पुरेसं तेल हे घालायचं आहे. तसेच दिव्याजवळ कोणताही कपडा नसावा याची सुद्धा काळजी ही घ्यायची आहे. बाहेरून जेव्हा तुम्ही याल तर तेव्हा डायरेक्ट दिव्यामध्ये तेल न घालता किंवा दिव्याला स्पर्श करायचा नाही, तर तुम्ही फ्रेश झाल्यानंतरच दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. जे घट आपण बसवतो, जो दिवा लावतो, तर एकदा बसवल्यानंतर 9 दिवस हे हलवायचे नाहीत. दिव्याला हा एकदा अग्नी प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा स्पर्श हा करायचा नाही. तसेच या 9 दिवसांमध्ये खोटेपणा करू नका, असत्य वर्तन करू नका, सत्याचे अनुसरण करावे, महिलांचा अनादर करू नका. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची आपण 9 रूपांची पूजा करत असतो आणि प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती असते, म्हणून चुकूनही या 9 दिवसांमध्ये स्त्रियांचा अपमान करू नये. तसे तर आपण कधीच स्त्रियांचा अपमान करू नये, परंतु निदान हे 9 दिवस तरी हा नियम मात्र पाळायचा आहे. तसेच देवीच्या नैवेद्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे कांदा लसणाचा वापर करू नये. या 9 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवपूजा करून देवांना पानावरती बसवतो. काही भागामध्ये फक्त जी कुलदेवी आहे तर तिला पानावरती बसवलं जातं आणि इतर जे देव आहेत तर त्यांची रोज स्नान घालून पूजा केली जाते. परंतु काही भागामध्ये मात्र 9 दिवस देवांची पुन्हा पूजा केली जात नाही. डायरेक्ट हे देव जे आहेत तर ते दसऱ्याच्या दिवशीच हलवले जातात. तुमच्या भागात जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. यानंतर घटावर जो नारळ असतो तर तो आपण नारळ देवी म्हणून बसवतो. बरेच जण घटस्थापना झाल्यानंतर आपण जेव्हा घट उठवतो त्यानंतर हा नारळ फोडतात आणि प्रसाद म्हणून खातात, परंतु हे देवीचं रूप असतं, त्यामुळे हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता, परंतु चुकूनही हा नारळ फोडू नये. कन्यापूजन जर तुम्ही करणार असाल, जे कन्यापूजन अष्टमीला केलं जातं, तर यासाठी ज्या कन्या आहेत तर त्या 1 ते 7 वर्षापर्यंतच्या मुलींचे पूजन आपल्याला करायचे आहे. जास्त वयाच्या मुली यामध्ये नसाव्या. तर असे काही नियम आहेत, या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. या चुका जर आपल्याकडून केल्या गेल्या आणि जर आपण कितीही यथासंग देवीची पूजा केली, व्रत केले, उपासना केले, तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे या चुका आपल्याला टाळायच्या आहेत.